गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा आले की सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरतं. गणपती आल्यापासून म्हणजेच विराजमान झाल्यापासून गणपतीचं विसर्जन होईपर्यंत त्याची मनोभावे पूजा केली जाते आणि 11 दिवसानंतर त्या गणपती बाप्पांना विसर्जित केलं जातंच, म्हणजेच त्यांना निरोप दिला जातो. पण आज मी अशा गणपतीच्या इथं आलेली आहे जे 21 दिवस शरद बोंबाडे यांच्या घरी विराजमान होतात. तर ह्या 21 दिवसाच्या पेढा गणपतीचं महत्त्व काय आहे आणि ते कशा पद्धतीनं इथं बसतात आणि त्याचं महत्त्व कशा पद्धतीनं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, मी या गणपतीबद्दल खूपच ऐकलेलं आहे. तर ह्या गणपतीचं नाव पेढा गणपती असं कसं पडलं? या गणपतीला सुरुवातीपासून पेढ्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि पेढ्यांचा मान आहे या गणपतीला. हा थोडक्यात इच्छापूर्ती गणपती असल्यामुळे इथं सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि सगळेजण या गणपतीला पेढा घेऊन येतात. तत्वतःच या गणपतीच्या गणोबाला पेढा गणोबा असं नाव असतं. तर गणोबाच हा आमचा साधारणतः 1.25 फूट उंचीचा गणोबा असतो. तर नवस्फूर्तीच्या पेढ्यांमधून अर्थात म्हणजे ज्यांना संतती प्राप्ती होते तर ते इथं आपल्या गणोबाला पेढा घेऊन येतात आणि त्या पेढ्यांचा ढीग एवढा होतो की त्याच्यात तो गणोबा गौरी पूजनच्या रात्री मुजवला जातो. तत्वतच आमच्या गणोबाला पेढा गणोबा असं नाव आहे आणि गणपतीला मूळ नाव हे महागणपती आहे. तर मग त्याचंच नाव गणपतीला पडलेलं आहे. तर या गणपतीला पूर्वी आमच्या घरी दूध आणून त्याचा खवा करून घरचा नैवेद्य हा पेढ्यांचा दाखवला जायचा आणि त्यावेळेपासून या गणपतीला पेढ्यांचा मान असल्यामुळे याला पेढा गणपती असं म्हटलं जातं. तर सर, मी असंही ऐकलेलं आहे की तुम्ही आधी इथे पितळेच्या गणपतीची पूजा करत होतात आणि त्यानंतर अशा पद्धतीचाच म्हणजेच मातीचा गणपती बसवण्यास सुरुवात केली. मग यामागचं कारण काय आहे? माझी आई अतिशय गणेश भक्त आणि तिच्या पोटी म्हणजे आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गौरी पूजनच्या रात्री ज्यावेळी गौरी देवींचं म्हणजे जिथं संचार असतो अशा ठिकाणी माझ्या आईला म्हणजे मला मोठी बहीण आहे. आता पूर्वी लोकांच्यात मुलग्यासाठी प्रयत्न करणं हे चालायचंच. तर त्यावेळी माझ्या आईच्या ओट्यामध्ये गणोबा घातला होता आणि गणोबा घातल्यानंतर माझ्या आईला मी म्हणजे अपत्य म्हणजे मुलगा म्हणून पुढं मी जन्माला आलो. मग माझी आई पहिल्यापासून गणेश भक्त आणि म्हणजे माझ्या आईच्याच संस्कारामुळे मी देखील एक अतिशय गणेश भक्त आहे. मग आमच्या घरी माझ्या जन्मानंतर आमच्या आईने असा कयास केला की घरी आपल्या म्हणजे मी लहान असताना फार गणपती म्हणून करायचो किंवा मला झोपवताना देखील गणपतीचं गाणे म्हणून झोप लागायची. तर अशा वेळी माझ्या आईनं असं पण केलं की आपण गणपतीची पूजा नेहमी करायची. पण तिथं आमच्या घरी एक वालावलकर सर म्हणून राहायला होते. तर वालावलकर सरांनी माझ्या आईला एक गणपतीची मूर्ती भेट म्हणून दिली. तर त्या गणपतीची मूर्तीची आम्ही गणपतीच्या या सणामध्ये 21 दिवस त्याची आराधना करायचो. कारण की माझ्या आईला गणपतीची किती भक्ती करू आणि किती पूजा अर्चा करू तेवढी कमी वाटायची आणि त्यामुळं माझी आई त्या गणपतीची 21 दिवस आराधना करू लागली. आई, माझे बाबा आणि आम्ही. पण हे फक्त आम्ही आमच्या घरापुरतं म्हणजे त्याचा शो ऑफ कुणाला केला नाही. मग त्याच्यानंतर काय झालं की आमच्या घराण्यामध्ये मातीची मूर्ती आमच्या घराण्यामध्ये एकच होती. मग कालांतरानं माझ्या वडिलांची इच्छा झाली की आपणही मातीचा गणपती बसवायचा. मग आम्ही मातीचा गणपती बसवायला चालू केलं. पण ज्या वर्षी आम्ही हा गणपती बसवायला चालू केलं त्याच वर्षी गौरी आगमन दिवशी रात्री मला आणि माझ्या आईला दृष्टांत झाला गणपतीचा की मला या ठिकाणी 21 दिवस थांबायचं आहे आणि तुम्ही या मूर्तीची देखील 21 दिवस आराधना करायची आहे. पण ठीक आहे, त्यावेळेला मग आम्ही दृष्टांत आणि दोघांनाही एका वेळी आणि एकाच दिवशी पडला. मग ही दुसऱ्या दिवशी सकाळी चर्चा झाल्यानंतर मी आणि आईनं गणपतीची पूजा करत असताना आम्ही नमस्कार करून म्हटले की जशी आपली इच्छा आम्ही तुमची 21 दिवस आराधना करतो. तर आता याला साधारणतः 42 वर्ष होऊन गेले असतील. हो. मग आता ही बदललेली आमची तिसरी मूर्ती आहे. पहिली मूर्ती होती ती कमळात बसलेली होती. दुसरी मूर्ती होती ती महालक्ष्मीच्या गरुड मंडपामध्ये जी मूर्ती बसते त्याच रूपातली मूर्ती होती आणि त्याच्यानंतर आईला आमच्या इच्छा होती की राजा रूपातला गणपती बसवायचा. तर मग ही मूर्ती चेंज करून ही मूर्ती बसवली. मग दृष्टांतानंतर आम्ही या मूर्तीची 21 दिवस आराधना करायला लागलो. पण काही वर्षानंतर काय झालं की आपल्या भावी पिढीला जमेल नाही जमेल या दृष्टिकोनातून आम्ही त्या प्रथा कमी करायचा प्रयत्न केला, म्हणजे 21 दिवस कमी करायचा प्रयत्न केला. पण पितळेच्या गणपतीची मूर्तीची आराधना आम्ही 21 दिवसच करायचो. पण मातीच्या मूर्तीची आराधना करायचे दिवस आम्ही केले. पण थोडे दिवस काहीतरी आम्हाला प्रॉब्लेम्स आले वगैरे येते, पण ते आम्ही गणपतीमुळे आलं असं म्हणणार नाही. पण परत एकदा असं झालं
की आम्हाला आईला आणि मला परत एकदा त्याच दिवशी त्याच वेळेला म्हणजे गौरी आगमनाच्या दिवशी त्याच टायमिंगला जसा आम्हाला पूर्वी झाला होता त्याच टायमिंगला आम्हाला परत एकदा दृष्टांत झाला की मला या ठिकाणी 21 दिवस थांबायचे आणि माझ्या दर्शनासाठी खूप भाविक येणार आहेत आणि तुम्ही या गणपतीची तुम्ही 21 दिवस आराधना केलीच पाहिजे असं म्हटल्यानंतर आम्ही आमचं चुकलं असं समजून परत 21 दिवस आराधना चालू केली आणि त्यावेळेपासून म्हणजे इट्स ओके म्हणजे खूपच म्हणजे अनुभव खूप चांगले आहेत आणि म्हणजे आम्हाला असं शब्दात नाही सांगता येत की म्हणजे कुठेतरी आम्ही ती परंपरा खंडित करायचा प्रयत्न करून आम्ही चुकलो होतो असं आम्हाला वाटलं. मग इथल्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या तुम्ही कशा पद्धतीने जपता सर? गणपतीचं म्हणजे असं आहे की महाराष्ट्रीयन बेंदूर झाल्यानंतर जी संकष्टी येते म्हणजे आमच्याकडं असं म्हटलं जातं म्हणजे मी जरासं आमच्या गावी असल्याला त्यावेळी म्हटलं जातं की चिखल पुजल्याशिवाय पाठपूजन करायचं नाही. मग पहिला चिखल पूजला जातो तो बेंदूर या सणाला पूजला जातो म्हणजे मातीचे बैल करतात तर तो मातीचा सण पहिला तर त्या बेंदूर सणाला चिखल पूजला जातो. मग बेंदूर सणाला चिखल पूजल्यानंतर त्याच्यानंतर जी संकष्टी येते त्या संकष्टी दिवशी या गणपतीचं पाठपूजन केलं जातं. आता पाठपूजन करत असताना 2 पाटांचं पूजन होतं. तर एक आंब्याच्या लाकडापासून बनलेला पाट आहे जो पूर्वीपासूनचा आहे तो पाट त्या पाटाचं पूजन आणि हा जो पाट आहे हा सागवानाचा पाट आहे म्हणजे या लाकडाचं नाव ॲक्च्युली वेगळंच आहे ते मला माहीत नाही पण हा देवासाठी विशिष्ट एक लाकूड असतं त्या लाकडापासून बनलेला पाट आहे आणि हा खूप म्हणजे किमती पाट आहे म्हणजे म्हणजे मला त्याची किंमत नाही माहीत. तर मग पहिला त्या पाटाचं पूजन करून त्या पाटावर मूर्ती घडवली जाते आंब्याच्या लाकडाच्या पाटावर मूर्ती घडवली जाते आणि ज्यावेळी आम्ही गणपती आणतो त्यावेळी त्या पाटावरून गणपती या पाटावर घेतला जातो. गणपती आणतानाच्या प्रथा अशा आहेत की गणपती आणत असताना आम्ही पहिला कुंभारणीला आहेर करतो आणि मग नंतर कुंभाराला आहेर करतो. या मूर्तीचे पैसे आम्ही देत नाही. ही मूर्ती उचलत असताना कुंभाराला आम्ही धान्याचा आहेर करतो आणि मग मूर्ती उचलतो. म्हणजे जर आम्ही आमच्या मूर्तीची कोणी किंमत जर विचारली तर आम्ही मूर्तीची किंमत सांगत नाही आमचा बाप्पा धान्यावरचा आहे असंच आम्ही सांगतो. ॲक्च्युली आम्ही आत्ताच्या याच्याप्रमाणे कुंभाराला आम्ही पैसे देतो पण तो त्याला आहेर केला असं समजून देतो. मूर्तीचे पैसे म्हणून त्याला पैसे देत नाही तर त्याला आम्ही धान्याचा आहेर करतो आणि मग ही मूर्ती आम्ही घेऊन येतो. आता तुम्ही जे पाठपूजनाबद्दल जे सांगितलं ते पाठपूजन दरवर्षी म्हणजे पाठांचं जे पाठ बनवतात ते दरवर्षी वेगवेगळे असतात म्हणजे नवीन असतात? नाही आमचा जो पूर्वीपासूनचा पाठ आहे तोच पाठ आहे आणि तो उत्तम प्रकारे आम्ही ठेवतो त्यामुळे त्याला काय असा प्रश्न नाही. लाकूडही चांगलं आहे त्यामुळे काही नाही. मग 21 दिवस याची पूजा अर्चा कशा पद्धतीने केली जाते सर? म्हणजे काही धार्मिक कार्यक्रम वगैरे राबवले जातात का? हा इथं 21 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम भरपूर असतात पण आमच्या ज्या प्रथा परंपरा आहेत याच्या बाबतीत जर म्हटलं तर गणपतीची मूर्ती हे पहाटेच्या प्रहरी आणले जाते. म्हणजे आम्ही 5:30 वाजता कुंभाराच्या इथं असतो त्याच्यानंतर बरोबर सूर्योदय झाला की मूर्तीची पूजा करून आरती करून मूर्ती आम्ही ठरलेल्या आहेराप्रमाणे मूर्ती आम्ही आमच्या ताब्यात घेतो आणि तिथून मुस्लिम समाजाच्या गाड्यावरूनच मूर्ती आणतो आणि त्याला वादन हे मातंग समाजाचं किंवा डवरी समाजाचं हे वादन लावूनच आम्ही ही मूर्ती आणतो. आणि मूर्ती आपल्या इथं परिसरात आल्यानंतर मूर्तीच्या समोर एक कुमारिका कळस घेऊन उभा राहते. म्हणजे आमची अशी धारणा आहे की कुमारिका आणि कळस हे शुभतेचं प्रतीक आहे तर ही शुभता बघूनच म्हणजे मांगल्याची मूर्ती शुभतेनं आत यावी असा आमचा कयास आहे. म्हणजे पूर्वीपासून आमच्या घरात हीच पद्धत आहे. तर याच्या पाठीमागचं कारण की मांगल्याची मूर्ती शुभतेचं प्रतीक घेऊन घरी यावी या दृष्टिकोनातनं एक कुमारिका कळस घेऊन उभा राहते. तर कळस बघितल्यानंतर गणपतीची मूर्ती पुढे येते. दारात आल्यानंतर गणपतीला लिंब लोणं केलं जातं. 21 कणकेचे दिवे ओवाळले जातात आणि गणपतीला काजळाची तीत लावून मगच आत घेतलं जातं. गणपती आत घेतल्यानंतर केलेली आरास ही झाकून ठेवलेली असते. गणपतीची मूर्ती आरासाच्या समोर ठेवली जाते. त्याच्यानंतर आरास उघडली जाते. गणपतीला गोड पाण्याचा नैवेद्य दाखवला जातो. घरी पाहुणा आलाय त्याला तसंच नाही ठेवायचं तर गोड पाण्याचा नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखवल्यानंतर आरास उघडल्यानंतर गणपतीचं तोंड आरासाकडून करून एक 10 मिनिटं ठेवलं जातं. 10 मिनिटानंतर मग मूर्ती आहे त्या जागेला स्थानापन्न केली जाते. हा झाला गणपती आम्ही आदल्या दिवशी आणतो. तर गणपतीची प्राणप्रतिष्ठापना ही गणेश चतुर्थी दिवशी पहाटेच्या प्रहरी म्हणजे इथले जे काही विधी आहेत हे शक्यतो पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावरच होतात. तर पहाटेच्या प्रहरी ब्राह्मणांच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते. त्या दिवशी सहस्र दुर्वा अर्पण, सहस्र पुष्प अर्पण, लघु गणेश याग असे विधी केले जातात. गणेश चतुर्थी दिवशी 3 पूजा होतात. त्याच्यानंतर गौरी पूजन दिवशी 3 पूजा होतात आणि विसर्जना दिवशी 3 पूजा होतात. तर या 21 दिवसांमध्ये
गणपतींना आवडत्या पदार्थांचे वेगवेगळे नैवेद्य लाल सोवळं नेसूनच केले जातात आणि लाल सोवळ्यातूनच दाखवले जातात. आणि त्याच्यानंतर काय की विसर्जनाची पद्धत येते, म्हणजे इथले विसर्जनाचे विधी देखील वेगवेगळे आहेत. रोज गणपतीची दृष्ट काढली जाते. दर विसर्जना दिवशी गणपती, आता आमच्या घरी इथं गणोबा, गौरी आणि शंकर विराजमान झालेले असतात. तर गणोबा गणपतीच्या उजव्या बाजूला गौरी पूजन पर्यंत असतो. गौरी पूजन दिवशी गणोबा हा गौरीच्या पुढ्यात ठेवला जातो आणि तो पेढ्यामध्ये मुजवला जातो. ठीक आहे. आता गौरी आणि शंकर यांच्या विसर्जनासोबत गणोबाचे देखील विसर्जन होते. त्याच्यानंतर या मूर्तीचे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम चालू होतात, म्हणजे भजन असतं किंवा इतर बाकीचे लोक इथं येऊन आपापल्या परीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. विसर्जना दिवशी असं असतं की गणपती रोज 12 ते 2 या प्रहरी, म्हणजे 11:15 घरचा नैवेद्य होतो आणि घरची आरती होते. घरची आरती झाल्यानंतर बाप्पांना विश्रांतीसाठी म्हणून 2 तास दर्शन बंद ठेवलं जातं. आता इथली अशी प्रथा आहे की सकाळी उठल्यानंतर सकाळी 5:30 वाजता इथले दिवे लावून धूप लावला जातो आणि देवांना मुखशुद्धीसाठी आणि शरीर शुद्धीसाठी गरम पाणी दिलं जातं. मग त्याच्यानंतर एक थोड्या वेळाने गणपतींची पूजा केली जाते, म्हणजे त्यांच्यावर पाणी शिंपडलं जातं मंत्र म्हणून, फुले बदलली जातात आणि गणपतींना चहा, कॉफी, नाश्ता असा नैवेद्य दाखवतो आम्ही. त्याच्यानंतर मग दुपारचा नैवेद्य आरतीनंतर दर्शन बंद. परत 2-2:30 वाजता मुखशुद्धीसाठी गरम पाणी, लवंग टाकून दिलं जातं. त्याच्यानंतर मग गणपती बाप्पांना परत एकदा चहा वगैरे नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी 7 वाजता आरती होते. 7च्या आरतीला फलांचा नैवेद्य दाखवलं जातं. विसर्जना दिवशी 3 पूजा होतात. विसर्जना दिवशी देखील दुपारच्या नैवेद्यानंतर 2 तास दर्शन बंद असतं. त्याच्यानंतर गणपती बाप्पांना मात्र विसर्जनाच्या दिवशी उठवताना लहान मुलांच्या हस्ते इथं ताट, वाटी, चमचा किंवा असे जे घरातले लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य असतात ते लहान मुलांनाच देवांच्या समोर उभारून ते वाजवले जातात, म्हणजे देवांना जागं करायचं. तर असं आम्ही का करतो, तर पूर्वी असं म्हटलं जातं की मोठ्या लोकांनी जर कोणाला उठवलं तर राग येतो आणि तो तर देव बाप्पा आहे. गणपती बाप्पाला आवडतं कोण, लहान मुलं आवडतात आणि त्यांच्यावर तो राग करत नाही. विसर्जना दिवशी बाप्पांना आमच्या लवकर इथून जायचं नसतं. ते देखील आजोळी आल्यानंतर एखादं मूल रुसून बसतं की मी जाणार नाही, तर त्या पद्धतीनं ते असतं. ते लहान मुलांना आम्ही आधी त्यांच्या समोर उभा करतो. ते वाजवतात, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, उठा उठा आता असं म्हणून बोलवतात त्यांना. मग ते झाल्यानंतर मग आम्ही इथला पडदा उघडतो. बाप्पांना दिवा, धूप वगैरे दाखवून गरम पाण्याचा नैवेद्य देऊन चहा, नाश्ता वगैरे दाखवतो. त्याच्यानंतर काय होतं की थोडा वेळ दर्शन चालू ठेवलं जातं. नंतर मग विसर्जनाची प्रत्यक्ष प्रोसेस चालू होते, म्हणजे मंत्रपठण वगैरे चालू होतं. मंत्रांच्या अक्षतांनीच गणपती बाप्पांचं जागेला मूर्तीमध्ये विसर्जन केलं जातं. मूर्ती थोडी हलवली जाते. मूर्ती हलवल्यानंतर मूर्ती इथं 21 मिनिटं लाल कापडाने झाकून ठेवली जाते. 21 मिनिटानंतर मूर्ती उघडली जाते. त्याच्यातून मूर्ती हलवून नंतर खाली इथं एका टिपॉयवर किंवा चौरंगावर ठेवली जाते. त्याच्यानंतर त्या मूर्तीचं परत इथून मूर्ती इथं मध्ये घेतली जाते. त्या मूर्तीला मी आणि माझी आई 21 प्रदक्षिणा घालतो. बाप्पांची गळा भेट घेतो आम्ही. त्याच्यानंतर इथं गौरीच्या गाण्यांचा फेर धरला जातो. ते झाल्यानंतर बाप्पांची मूर्ती हे घरामध्ये जेवढ्या आमच्या खोल्या आहेत त्या प्रत्येक खोलीमध्ये नेली जाते. आमच्या देवघरामध्ये देवांच्या भेटीला ही मूर्ती जाते. देवांची भेट झाल्यानंतर प्रत्येक खोलीमध्ये फिरवून आणल्यानंतर ही मूर्ती परत एकदा खाली आणली जाते. खाली आणून रस्त्याच्या मधोमध स्थानापन्न केली जाते. लिंब लोणं केलं जातं. परत एकदा गौरीच्या गाण्यांचा फेर धरला जातो आणि त्याच्यानंतर मूर्ती विसर्जनाला मार्गस्थ होते. आता इतर ठिकाणी अशी पद्धत आहे की बाप्पा जात असताना 3 वेळा मागे वळून बघतात, पण आमच्या पेढा गणपतीला लवकर जायची इच्छा नसते, त्यामुळे ते आमच्या आईकडे 5 वेळा वळून बघतात आणि मग आमची आई देखील टाटा ये बाळ तू हे. तर असं आहे की आता इथं विसर्जनाची प्रोसेस चालू होण्यापूर्वी आमची आई गणपती बाप्पांना 1-2 लाडू आणि 2 मोदक केळीच्या मणामध्ये बांधून त्याची पोटली तयार करतात आणि पोटली अशा पद्धतीने तयार करतात की त्यांच्या गळ्यामध्ये ती अडकवतात आणि ते त्यांना सांगतात की बाळा हे घे, वाटेत भूक लागली तर खा, आणि त्याच्यासोबत एक ग्लासभर पाणी ठेवलं जातं, हे पाणी देखील पी, अशा पद्धतीनं. तर आता आमच्या इथं कसं आहे की गणपतीच्या प्रतिष्ठापनेपूर्वी आधी ह्या मंगल कलशाची प्रतिष्ठापना होते. हा मंगल कलश मातृका स्वरूप आणि मंगल कलश अशा पद्धतीने या कलशाची स्थापना होते आणि मग गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते. आणि विसर्जना दिवशी आधी गणपतींचं विसर्जन होतं आणि मग या मंगल कलशाचं विसर्जन होतं. मूर्ती ज्यावेळी या जागेवरून हलवली जाते त्यावेळी हा मंगल कलश त्या जागेला ठेवला जातो.
आता तुम्ही मला आगमन सोहळ्याबद्दल जे सांगितलं की तुमचं जेव्हा ह्या गणपतीचं पेढा गणपतीचा आगमन सोहळा असतो त्यावेळेला ती मूर्ती तुम्ही मुसलमानांच्या ह्याच्यावरच आणून येता, म्हणजे त्याचं काय कारण आहे, त्यांच्याच का ह्याच्यावर? काय झालं माहितीये का की आम्ही म्हणजे आता जात धर्म वगैरे हे तर काय आम्ही मानत नाही, पण काय माहित नाही आम्हाला की नेहमी आम्ही जरी काढा दुसरा कोणाचा बघायचं म्हटला तरी आणायची आम्हाला तो मुसलमान समाज आहे. पण काय झालं माहितीये का की मूर्ती पहिल्यांदा आणताना म्हणजे असं म्हणजे माझ्या ऐकण्यात जे आलंय की ते आम्हाला म्हणजे मूर्ती आणण्यासाठी गाडी कुठं मिळालेली नव्हती आणि ऐन वेळेला मुसलमान समाजातला माणूस तो तिथे एक गरीब माणूस होता आणि तो गणपती नेण्यासाठी म्हणून तो गाडा त्याचा गाडा सजवलेला नव्हता, थोडंसं खराब पण असं थोडंसं होता, पण त्याला कोण गिऱ्हाईक जात नव्हतं, म्हणजे त्याच्याकडे कोण ते नेण्यासाठी जात नव्हतं. मग त्यावेळी मला वाटतं आमच्या वडिलांनी किंवा काय असेल तर तो गाडा घेतला होता आणि त्या गाड्यावरून त्यांनी तो मूर्ती आणली होती. पण तिथून पुढे समजा आम्ही जरी ट्राय केला, म्हणजे मी असं कुठल्या समाजाला नावं ठेवत नाहीये, पण आम्ही ट्राय केला की बाबा ठीक आहे असू दे आता आपल्याला मिळेल तो बघूया वगैरे, पण जो मिळाला तो देखील समाज आणि मुसलमानच होता. त्यामुळे आमच्या मनात काय असं नाही. मग त्यामुळे आम्ही काय म्हटलं की कदाचित हीच अशी प्रथा परंपरा आहे आणि आपण ही मोडायला नको. त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी मुसलमान समाजाच्या गाड्यावरूनच आणतो आणि डवरी किंवा मातंग समाज यांचंच वाद्य लावलं जातं. हे मात्र आहे की त्यांचंच म्हणजे काय माहित नाही असं म्हणजे, पण त्यांचंच वाद्य लावलं की कारण की एके वर्षी काही प्रकार घडला की आम्ही दुसरं वाद्य बोलवलं होतं आणि मूर्ती गाडीवर स्थानापन्न झाली होती आणि वाद्य वाजवत असताना तो गाडाच पुढे सरकायला तयार नाही. मग त्यामुळे मग ते पटकन ते आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही परत त्या वादकाला बोलवलं आणि मग तिथून पुढे म्हणजे लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीनं लोकांना एकत्र आणण्यासाठी हा गणेशोत्सव चालू केलेला आहे, म्हणजे हे तुमच्या पेढा गणपतीच्या एकूणच सगळ्या सांगण्यावरून दिसून येत आहे की तुम्ही घेताय कुंभाराकडून, बसवताय मुसलमानांकडून आणि वाद्य जे वाजवलं जात आहे ते मातंग ह्याच्याकडून, म्हणजे एकूणच सर्व धर्म समभाव म्हटला तर काय हरकत नाही. मग इथे येणाऱ्या भाविकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो? आता भाविकांचा प्रतिसाद हा आम्हाला त्यांच्या तोंडातूनच ऐकायला मिळतो. म्हणजे आम्हाला काही माहित नसतं, ज्यावेळी ते नवस पोप फेडायला इथे येतात त्यावेळी ते त्यांचं तोंड भरून आनंदाने सांगतात की आमचं हे काम झालं, आमचं ते काम झालं, असं तसं. त्यावरून म्हणजे अतिशय होतं आणि लोक इथे दर्शनाला आले की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान आणि त्यांना या मूर्तीच्या समोरून लवकर जायची इच्छा नसते. आम्हीही कोणाला फोर्स करत नाही, त्यांनी मनसोक्त ते दर्शन घेऊ देत. पण आता जरा गर्दीचा ओघ वाढायला लागलेला आहे, त्या पद्धतीनं जर आमचं नियोजन असतं अशा पद्धतीनं अगदी म्हणजे त्यांच्याकडूनच आम्हाला सगळं ऐकायला मिळतं. ऍक्च्युली काय झालं की हा आमचा घरचा गणपती आहे, आम्हाला याची पब्लिसिटी करावी किंवा हे असं आमची काही धारणा नाहीये, पण मनोभावे आम्ही जे काय आमच्या गणपतीची आम्ही 21 दिवस पूजा अर्चा सेवा करतो त्याच्यात आम्हाला खूप आनंद मिळतो. विसर्जना दिवशी आम्ही आणि आमचे सेवेकरी अक्षरशः मूर्तीचं इथं अक्षदानी विसर्जन झालं आणि मूर्ती झाकले की घरातला एक व्यक्ती जात असताना जसं रडतात त्या पद्धतीनं आम्हाला रडू येतं. शेवटची विसर्जनाची आरती ही किन्नर समाजाकडून केली जाते, किन्नर समाजाकडून दृष्ट काढली जाते. आता असं म्हणत नाही SC&T समाजातल्या लोकांच्याकडून देखील इथं काही मान आहेत, त्यांच्याकडून पण ते मान घेतले जातात. इथं आता या 21 दिवसामध्ये जी संकष्टी येते त्या संकष्टीला अगदी उद्याच आहे आता, तर या संकष्टीला दुर्वांच्या हाराचा मान सौ शीतल माने मराठा समाजाच्या आहेत, त्यांचाच दुर्वांचा हार उद्या गणपतीला घातला जातो, त्या देतात. म्हणजे जे मानकरी आहेत ते ज्या त्या वेळेला आपापली सेवा बजावत असतात. विसर्जनाचे इथले ज्यावेळी मूर्ती इराणी खणीवर पोचते तर तिथले विधी फार चांगले असतात. तिथं दशदिक्पालक केले जातात, पंचकुमार केले जातात. याच्यानंतर मग मूर्ती दृष्ट काढून रथातून खाली घेतली जाते. मूर्ती जागेला म्हणजे ज्या ठिकाणी विसर्जनाची आरती वगैरे करायची आहे अशा ठिकाणी उच्च स्थानावर ठेवली जाते. मूर्तीला फार कंटाळा आलेला असतो मिरवणुकीतून, त्यामुळे प्रत्येकदा गरम पाणी आणि चहाचा नैवेद्य होतो. हो, त्याच्यानंतर मग मूर्तीची आरती होते. आरती झाल्यानंतर मूर्तीच्या अंगावरचे दागिने, आरती झाल्यानंतर आम्ही गाऱ्हाणे मांडतो देवाला. गाऱ्हाणे म्हणजे वर्षभराचं आपलं काय असेल ते आणि येणारं वर्ष हे कसं चांगलं जाईल आणि संपूर्ण भारत देशाला, भारतातील शेतकऱ्याला कसं चांगलं जाईल आणि सगळ्यांनाच एकंदरीत चांगलं जाईल याच्याविषयी बापांकडे गाऱ्हाणं मांडलं जातं. ते गाऱ्हाणं झाल्यानंतर बापांच्या अंगावरचे दागिने उतरले जातात, वस्त्र काढली जातात. तिथून पुढे मात्र बापांचे फोटो किंवा व्हिडिओ करायला
परवानगी आम्ही देत नाही. मग त्याच्यानंतर बाप्पांना तिथल्या पाण्याने आंघोळ घातली जाते. आंघोळ घातल्यानंतर बाप्पांना पंचामृताचा अथर्व शीर्ष अभिषेक केला जातो की या 21 दिवसांमध्ये आमच्याकडून काही चूक झाली असेल किंवा या मिरवणुकीत काही चूक घडली असेल तर ती आम्हाला माफी, याच्यासाठी आम्ही अथर्व शीर्षाचा अभिषेक घालतो. त्याच्यानंतर परत एकदा मूर्तीला आंघोळ घातली जाते, अत्तराचं माखण केलं जातं. त्याच्यानंतर परत एकदा मूर्तीला लाल वस्त्र घातलं जातं, कोल्हापुरी फेटा घातला जातो आणि याच्यानंतर मग मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ होते. तर आज आपण होतो शरद बोंबाडे यांच्या घरी आणि पेढा गणपतीचं महत्त्व काय आहे आणि त्याचं पूजन, त्याची पूजा अर्चा आणि रोजचा त्याचा दिनक्रम, धार्मिक कार्यक्रम कशा पद्धतीनं होतात याबद्दल खूप छान माहिती आज आपल्याला सांगितलेली आहे. तर सर, तुम्ही आज आम्हाला खूप छान माहिती याबद्दल सांगितलात आणि पेढा गणपतीचं नक्कीच तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्या आवर्जून भेट द्या असं मी सांगेन. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.